नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सचिन तेंडुलकर याचा जवळचा मित्र आणि बालपणाचा सवंगडी विनोद कांबळी याच्याबद्दल। विनोद कांबळीची कोणत्या आजारांशी झुंज सुरू आहे आणि दुसऱ्या आजाराने तो आता सध्या खूपच चिंतेत आहे, तर नेमकं हे आजारपण आहे काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। एकेकाळी धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जात असलेला आणि स्थानिक क्रिकेटमध्ये वर्गमित्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बरोबर विक्रमी भागीदारी करणारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा आजकाल आजाराने खूपच त्रस्त झालेला आहे। कांबळी आणि सचिन यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती कार्यक्रमामधील व्हायरल व्हिडिओमुळे अनेकांनी त्याला मदत करण्याची तयारी देखील दर्शवली होती। डावखुरा शैलीदार धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळीची इनिंग कोणालाही नाही आठवणार असं होणारच नाही, परंतु सध्या त्याची जवळपास विकलांग अवस्था पाहून अनेकांना अक्षरशः धक्का बसलेला आहे। माजी भारतीय क्रिकेटपटू असलेल्या विनोद कांबळी हा अनेक गंभीर आजारांचा सामना करीत आहे। अलीकडे समोर आलेल्या या व्हिडिओत कांबळीला धड बसल्या जागेवरून उठता देखील येत नसल्याचं आपण पाहिलं आहे। त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चलबिचल झाली होती। नेमकं काय आहे विनोद कांबळीचं आजारपण हे आपण जाणून घेऊ। विनोद कांबळी याच्या अलीकडच्या शारीरिक समस्या या काही नव्या नाहीत। या क्रिकेटपटूला गंभीर शारीरिक आजारांचा इतिहास आहे। साल 2013 मध्ये कार चालवत असताना विनोद कांबळी याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता। ही घटना त्याची प्रकृती नाजूक असल्याचे स्पष्ट संकेत देत होती। खास करून कांबळीसारख्या सक्रिय खेळाडूला देखील हे धोकादायक ठरू शकतं। याआधी साल 2012 मध्ये विनोद कांबळीला त्याच्या 2 धमन्यांमध्ये ब्लॉकेज ठीक करण्यासाठी एंजिओप्लास्टी करावी लागली होती। त्याच्या शारीरिक विषयक त्रासाचा एकूणच त्याच्या आरोग्यावर खूप परिणाम झालेला आहे। विनोद कांबळी याला नैराश्याचा देखील सामना करावा लागत आहे। या संदर्भात विनोद कांबळी याने एकदा मनमोकळेपणे सांगितलेलं होतं, करिअरमधील अपयश आणि इतर कारणाने तो गंभीर डिप्रेशनच्या समस्येला सामोरा जात होता। नैराश्यामुळे कदाचित विनोद कांबळी मद्याच्या आहारी अधिकच गेला असावा असं देखील म्हटलं जात आहे। त्याने मद्य सोडण्याचा अनेकदा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे। त्यासाठी त्याने व्यसनमुक्ती केंद्रातून ट्रीटमेंट देखील घेतल्याचे म्हटले जात आहे। तरी देखील या व्यसनावर तो मात करू शकलेला नाही। महान क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती कार्यक्रमामध्ये त्याला त्याचा सवंगडी सचिन तेंडुलकर सोबत हस्तांदोलन करताना अनेकांनी पाहिलं। यावेळी सचिनला त्याला काही सांगायचे होते की त्याच्याजवळ त्याला बसवायचे होते व त्याची गळाभेट घ्यायची होती, मात्र कांबळीपासून त्याला दूर करण्यात आल्याची व्हिडिओ चित्रफित प्रचंड व्हायरल झाली। त्यानंतर कांबळी याची अवस्था जगासमोर आली। त्याचा एक मित्र आणि फर्स्ट क्लास अंपायर कुटो याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की विनोदला अनेक गंभीर आजार आहेत, त्याला पुनर्वसन केंद्रात नेणे काही उपयोगाचे नाही। कांबळी जवळपास 14 पेक्षा जास्त वेळा पुनर्वसन केंद्रामध्ये जाऊन आलेला आहे। 3 वेळा त्याला आम्ही स्वतः वसईतील पुनर्वसन केंद्रामध्ये नेले असल्याचे देखील त्यांनी सांगितले। कांबळीची स्थिती पाहून प्रख्यात माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सांगितले की त्याला जर पुनर्वसन केंद्रात जाऊन बरं व्हायचं असेल तर आम्ही त्याचा संपूर्ण खर्च उचलायची तयारी दाखवत आहोत, परंतु त्याला स्वतःसाठी उपचार करण्याची तयारी दाखवावी लागेल। तो जर पुनर्वसन केंद्रामध्ये जायला तयार असेल तर आम्ही बिल भरायला देखील तयार आहोत, मग भले उपचार लांबला तरी आम्ही मागे हटणार नाही, असं कपिल देव यांनी यावेळी म्हटलं। तर मित्रांनो, ही होती माहिती विनोद कांबळी यांच्या आरोग्यविषयक कॉम्प्लिकेशनबद्दल। तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच अशा नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका।
लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.